नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण माहीत नसलेल्या देवींची माहिती बघत आहोत आणि आज अशाच एका देवीची माहिती मी घेऊन आली आहे. तर या देवीचं नाव आहे सोळजाई. सोळजाई देवी ही रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या शहरात आहे. सोळजाई देवी ही देवरुख आणि जवळपासच्या 44 गावांची देवता मानली जाते. देवीची पूजा थाटामाटात केली जाते. सोळजाई देवीचे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे. सुंदर नक्षीकाम केलेल्या कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोर एक दगडी दिवा आपल्याला दिसतो. श्रीदेवी सोळजाई सोबतच श्रीदेवी देव धनी आकर, देवी जुगाई, श्रीदेवी केदारलिंग, श्रीदेवी वडेश्वर, श्रीदेव भैरोबा, श्रीदेवी महालक्ष्मी व श्रीदेवी रेडजाई यांच्या मूर्त्या आहेत. सोळजाई देवी मंदिर देवरुख हे मुंबईपासून 322 किलोमीटर आणि रत्नागिरीपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाजी महाराजांनी अनेकदा भेट दिलेलं हे मंदिर आहे. म्हणजे हे मंदिर किती जुनं आहे हे तुम्ही ओळखू शकता, कारण का शिवाजी महाराजांनी या देवीला कायम ते भेट देत असत. त्यामुळं हे मंदिर खूप प्राचीन आहे. सोळजाई माता ही देवरुख शहरात तिचं मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे, भव्य मंदिर, एक सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला जर तिथं जायचं असेल तर मुंबईपासून त्याचं अंतर 322 किलोमीटर आहे आणि तुम्हाला जर रत्नागिरीपासून त्याचं अंतर 45 किलोमीटर आहे. सोळजाई देवीच्या आवारात भैरोबा, हे लिंगोबा असे अनेक आपल्याला अशा मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. तर या सोळजाई देवी ही देवरुख शहरात असल्यामुळे, आणि देवरुख शहर हे कोकणात आहे. आपण रत्नागिरी शहर आपल्याला माहीतच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हे देवरुख शहर आहे. रत्नागिरीपासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर हे देवरुख शहर आपल्याला लागतं. त्या शहरात सोळजाई मातेचं भव्य मोठं मंदिर आपल्याला बघण्यास मिळतं. इतरही त्या गावात 44 देवता आपल्याला आढळतात. त्यामुळं ही देवी बघण्यासारखी आहे. पण आपण कोकणात जातो, पण मेन आपण देव आपण बघतो गणपतीपुळे किंवा मार्लेश्वर. पण अशा ज्या काही आपल्याला माहीत नसलेल्या ज्या देवी आहेत किंवा देवता आहेत किंवा देव आहेत यांचीसुद्धा मी माहिती सांगणार आहे. तर ही देवी आहे, नक्की एकदा आपण बघूयात. मी सुद्धा बघितली नाही आहे, पण नक्की मी पण बघीन आणि तुम्ही पण एकदा या देवीला भेट द्या. तर ही सोळजाई देवी कशी वाटली मला सांगा. जर तुम्हाला हा सोळजाई देवीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला अशाच काही देवींच्या माहिती मी तुम्हाला देत जाईन. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा. म्हणजे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात जेवढे आपल्याला देवी देवतांचे प्राचीन मंदिरं आहेत ती आपल्याला माहिती होतील. तर आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका देवीला घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.